आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे महाराष्ट्रानं पाहिलं। त्यांच्या भाषणात म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिनींचा फोटो आम्हाला काढून पाठवा। हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे। इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो। जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा। काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते। माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धमकावत होते, 1500 रुपये मिळणार नाहीत, 1500 रुपये मिळणार नाहीत। आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनींनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही, ही केवळ मतांची केलेली बेगमी आहे। हा भारतीय जनता पक्षाचा बुरखा टाळाटाळा फाटलेला आहे। पक्ष फोडले गेले, चिन्ह चोरली गेली, पण आमची आजी नेहमी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतो। आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती आहे, तोच नेमका समोर उभा आहे। त्यामुळे जत विधानसभेमध्ये येणं आणि विक्रमदादांचा प्रचार करणं हे कर्तव्य। महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्रीवाले वेगवेगळ्या रंगाची जाकीट घालून पण येतात। एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ, दुसरं वेगळंच म्हणतात, तिसरं वेगळं म्हणतात। पण आमच्या माता भगिनींना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेआधी यांना बहीण झाली होती लाडकी। महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कारण काय